रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ञ, वंध्यत्व तज्ञ, कोल्हापूर। राज्याचे कॅबिनेट मंत्री बाप, गोकुळचा चेअरमन मुलगा तरी गोकुळवर प्रशासक कसा? महायुतीतील धुसफूस गोकुळच्या रणांगणात निवडणुकीत आमदार सतेज उर्फ बंटी पटेल यांच्या नेतृत्वाची हवा। कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून या आठवड्यात कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाल्यास ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे। सुरुवातीला ही निवडणूक महायुती आणि काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पटेल यांच्या सहमतीने बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती। मात्र बदललेल्या राजकीय घडामोडीमुळे बिनविरोधचा फॉर्म्युला आता जवळपास फिसकटल्याचे चित्र आहे। सध्या गोकुळच्या निवडणुकीत आमदार सतेज उर्फ बंटी पटेल यांच्या नेतृत्वाची हवा असल्याची चर्चा दूध उत्पादक सभासदांमध्ये रंगू लागली आहे। दुसरीकडे महायुतीतच मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप यांच्यातील वाढलेला संघर्ष, ठरावांवरील राजकारण आणि परस्परातील अविश्वास यामुळे निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले आहे। मंत्री हसन मुश्रीफ हे राज्याचे कॅबिनेट मंत्री असून त्यांचे पुत्र नवीद मुश्रीफ हे गोकुळ दूध संघाचे चेअरमन आहेत। अशा परिस्थितीत गोकुळच्या कारभारावर प्रशासकीय हस्तक्षेपाची वेळ का यावी असा सवाल सहकार क्षेत्रात उपस्थित केला जात आहे। सत्तेच्या केंद्रस्थानी असतानाही गोकुळभोवती निर्माण झालेल्या वादामुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाल्याची चर्चा सुरू आहे। याच वेळी मंत्री हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारासंदर्भात सुरू असलेल्या चौकशीमुळे राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे। महायुतीतील घटक पक्षामध्ये संघर्ष सुरू असताना गोकुळचा कारभार एकदिलाने कसा चालवला जाणार असा प्रश्न दूध उत्पादक सभासद उपस्थित करत असल्याचे बोलले जात आहे। राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की महायुतीतील अंतर्गत मतभेदांचा थेट फायदा काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पटेल यांच्या गटाला होऊ शकतो। त्यामुळे अनेक दूध उत्पादक सभासद गोकुळमध्ये स्थिर, सक्षम आणि एकमुखी नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त करत असून बंटी पटेल यांच्या नेतृत्वाकडे आशेने पाहत असल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान कच्ची मतदार यादी जाहीर झाल्यानंतर गोकुळच्या राजकारणातील समीकरणे अधिक स्पष्ट होतील। उमेदवारी, गटबांधणी आणि ठरावांच्या राजकारणातून यंदाची निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता कोल्हापूर जिल्ह्याच्या आगामी राजकीय सत्ता समीकरणाची दिशा ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।